मोकळे से खुले आभाळ ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग कसलं टेन्शन आले? आज आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो. डॉक्टरांनी सरळ सांगितलं की ही जर अशीच वागत राहिली, हिने अजिबात काळजी घेतली नाही तर बेड रेस्ट सांगावी लागेल, आणि जर बेड रेस्ट सांगावी लागली तर नस ठेवावी लागेल. मग यात काय प्रॉब्लेम? खर्च हा प्रॉब्लेम आहे. खर्च नर्स ठेवावी लागली ना तर 15-20 हजार सहज जातील. त्यात डिलिव्हरीत काही कॉम्प्लिकेशन आले तर 1,00,000-1.5 लाख सहज. आता त्याला आकांक्षा आवडत असेल तरीही मी त्याच्याशी लग्न करू. त्याला आकांक्षा आवडते ना? ते तर मला यातलं काहीच माहित नाही. आता सांगतोस की देऊ एक सांगतो तुला काय ना, श्रीकांत आकांक्षा मॅडम आवडतात, पण मला पण आकांक्षा मॅडम आवडतात. त्यामुळे श्रीकांतनी आकांक्षा मॅडमच्या आणि माझ्या मध्ये येऊ नये म्हणून तुमचं त्याच्याशी लग्न व्हावं असं मला सगळ्यांना वाटत होतं. पावड बेअक्कल माझ्यापासून लपवलं. निर्लज्ज नालायक स्टुपिड इडियट श्रीकांत. हाऊ डेअर यू ट्राय टू फूल मी. सॉरी, तुम्ही आता चुकून श्रीकांत म्हणालात किंवा तुम्हाला विनय म्हणायचं होतं पण तुम्ही श्रीकांत म्हणाल. चुकून नाही, त्यालाच शिव्या घालते मी. पण त्याने काय केलंय? काय केलं? त्याला त्या आकांक्षामध्ये इंटरेस्ट होता तर मला इथे काय टाइमपास करायला बोलवलं. माझा पोपट करायचा होता. म्हणजे सगळ्यांसमोर मला ऑकवर्ड फील करवायचं होतं. लहानपणापासून माझा अपर हँड राहिलाय ना, असा बदला घेतोय तो. नाही हो, तुमचा काहीतरी गैरसमज होते, असं खरंच काही नसणार आहे. मग तू काहीही बोलू नकोस हा. मला सगळं कळलंय. आता ना काहीही झालं तरी त्या श्रीकांतला आकांक्षा मिळता कामा नये आणि तिचं लग्न तुझ्याशीच झालं पाहिजे. What the hell, शाल्मली? तुला त्रास होत होता आणि तू डॉक्टरांकडे गेलीस, मला नाही सांगितलं? Why? आज का सगळे ओरडतायत मला? कोण ओरडलं मला सांग, कोण ओरडलं? तो मागच्या टेबलवरचा जाडा माणूस, माझा नवरा. खूप ओरडला माहितीये तो. इट्स ओके बेबी, नवराच ओरडलाय. इट्स नॉट ओके. मी रडले ना, किती रडले मी या अवस्थेत. मी या अवस्थेत रडले. अभ्या, मी तुझ्या प्रॉब्लेम बद्दल खूप विचार केला. तुला आलेलं टेन्शन काही अगदी चुकीचं नाही. मला असं वाटतं की काय होतंय ना की तू विनाकारण सगळ्याच गोष्टींचं एकदम टेन्शन घेतोयस. नो डाऊट तुला शाल्मलीच्या प्रेग्नन्सीसाठी खूप खर्च करावा लागला, पण हे सगळे खर्च काही एकत्र येणार नाहीयेत ना. एकदम येणार नाहीत मान्य, मग येणार आहेतच ना. अरे पण गोष्टी घडायच्या अगोदरच टेन्शन घेण्यात काय अर्थ आहे? आणि टेन्शन घेण्यापेक्षा आपण एक एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया ना. हे बघ, आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे? पहिली गोष्ट काय तर शाल्मलीला ट्रॅव्हलिंगसाठी गाडी अरेंज करणं, बरोबर? पण डॉक्टरांनी तिला आत्ताच कुठे बेड रेस्ट घ्यायला सांगितलंय? नाही सांगितलंय ना. ते बरोबर आहे. मग तिच्या पप्पांनी तिच्याकरता घेतलेली एक गाडी, ती तिकडेच ठेवून आली, आणली नाही तिने. ते बेस्ट. आता शाल्मली ती गाडी वापरणार, समजा. नाही यार, आता सासऱ्यांकडे गाडी मागणं बरोबर नाही वाटत. काय वाटेल त्यांना? मी त्यांच्या मुलीकरता एक साधी गाडी घेऊ शकत नाही? अरे पाप होणार आहे मी आता. हे एक्झाम्पल ठेवू का माझ्या बाळासमोर? नाही यार,
आता कोणासमोर हात नाही पसरायचे. जे काय घ्यायचंय, ज्या काही गोष्टी करायच्या आहेत ना, त्या स्वतःच्या कर्तृत्वाने. करेक्ट आहे तुझा. हे बघ, जे काही करायचं ते स्वतःच्या कर्तृत्वावर. वेळ आहेस काय सासऱ्यांकडे गाडी मागणार तू? याला करत आहे मी आहे ना. अजिबात टेन्शन घेऊ नको, मी बघतो काय करायचं. तू आधी जाऊन बायकोला सॉरी बोल, नाहीतर तुझं काही खरं नाही. ती बाजूला कोण बसली माहिती ना, डेंजर आहे ती. हा, आलो. मी पण आलो. आता बघू काय होतंय. सिरियस काय नाही ना एवढं. नाही असं काही नाही. Normal वीकनेस weakness, बेबी, ऐक ना. सॉरी. तू काय बोललीस का? सॉरी, मी खूप ओरडलो का? हो. एवढं कोणी ओरडतं का कोणावर? ते मला बोलायचंच नाही तुझ्याशी. मला रडवलंस. ऐक ना, ऐक ना बेबी, बेबी. सॉरी मेरी लारी. बेबी, सॉरी मेरी लारी. यू नो व्हॉट, तुला याची शिक्षा मिळाली पाहिजे. त्याशिवाय तू सुधारणार नाहीस. बघा आता. काय शिक्षा? आता मी मजा करता. अशी आता नाही ओरडणार. नक्की. तू पण मला त्रास द्यायचा नाहीस. हा चल ठीक आहे, नाही देणार तुला त्रास. लव्ह यू. विनय, मला कळलं आपल्याला काय करायला पाहिजे ते. अरे वा, खानावळ सुरू आहे. डिस्टर्ब नाही केलं ना? ही खानावळ नाही, रेस्टॉरंट आहे. सॉरी, तुला कसं कळणार आहे म्हणा. तुझा स्टँडर्ड वाढला नाही ना अजून, त्यात तुझी काय चूक. तू सतत असा तापलेला का असतोस रे? तू एक काम कर, ते भांड काढ आणि स्वतःच्या डोक्यावर ठेव. लवकर गरम. तुला कसं छान सुचतं ना असं. ए पूजा, तू ना शाळेत जायला हवं होतंस. किमान हुशार झाली असतीस. मी शाळेत गेले होते, तिथे तुला बघितलं आणि निघून आले. म्हटलं तुझ्यासारख्या माणसाबरोबर शाळेत शिकण्यापेक्षा मी न शिकलेली पण. हे बघ पूजा, तू गप्पा बस. हे बघ एवढा छान कॉन्व्हर्सेशन चाललं होतं तुमच्या. सॉरी मी मध्ये बोललो. तुम्ही मला काहीतरी सांगणार होतात ना? हो, मला तुझ्याशी ना काहीतरी प्रायव्हेट बोलायचं. प्रायव्हेट? चल आपण आज. नाही नाही, हात कशाला? हात नको. अरे मी इथे बोलले असते, पण काही लोकांना ना असं चोरून ऐकायची सवय असते. चल ना, चल. नको नको नको, हात नको प्लीज. तिला आत घेऊन जा. नको नको घेऊन जा तिला. नको प्लीज. सतत शिंकत असते कशावर तरी. यार, माझ्या जेवणाची वाट लावली तिने. थँक गॉड मी डबा आधीच पॅक केला होता. एक काम करतो, तिला ही खारडबाजी खायला घालतो, मग हिला कळेल. सेन्स. काय झालं? तुम्ही मला असं अचानक इकडे का घेऊन आलं? मला ना तुझ्याबरोबर कौन बनेगा पती खेळायचं. मला एका प्रश्नाचं उत्तर. आजच्या डेट मध्ये जर का कोणत्याही मुलीला तुझ्यात आणि श्रीकांत मध्ये चूज करायचं असेल ऍज अ हजबंड, ती कोणाला चूज करेल? याचं उत्तर खूप सोपं आहे. ऑब्विसली श्रीकांतला. का? कारण त्याचा स्वतःचा बिझनेस आहे, मुंबईत एवढं मोठं घर आहे, शिवाय तो अमेरिका रिटर्न पण आहे ना. रिटर्न म्हणजे तो काय स्वतःला नाहीये, त्याला यावं लागलंय. नक्कीच हकलला असणार तिकडनं. आणि बिझनेस कसला? खानावळ चालवतो तो. एक नंबरचा क्रॅकपॉट आहे. म्हणजे मग ती मुलगी लग्नासाठी मला चूज करेल?
नाही, तरीही ती त्याला चूज करते. तेच ना. अरे फुकटचा का असे ना, त्याच्यात कॉन्फिडन्स आहे. हो ना. हो ना काय, आणि तो तुझ्यात अजिबातच नाहीये हो ना. हे अगदी बरोबर बोललात तू. तो त्याच्या कॉन्फिडन्सच्या जोरावर बरंच काही मिळवेल, आणि तू तो कॉन्फिडन्स नसल्यामुळे सगळं गमावशील. अरे विनय, अशी बैलासारखी मान काय हलवतोयस? हे बघ, आपल्याला ना सगळ्यात आधी तुझा कॉन्फिडन्स परत मिळवावाच लागेल, आणि तो वाढवण्यासाठी तू सगळ्यात आधी जॉब शोधला पाहिजे. विनय, आता काही झालं ना तरी तुला जॉब मिळवावाच लागेल. जहाँ जाऊं तुझे पाऊं बताए क्या है, वाह रजा तेरी बता मेरे खुदा ये क्या है. जहाँ जाऊं तुझे पाऊं बताए क्या है, रजा तेरी. एवढं गाणं ऐकू दे ना. बता मेरे खुदा ये क्या. अभि काय काय चाललंय तुझं? चल ना आता. अभि, मी गाणी ऐकते. हे बघ, तुला माहितीये का, बाळ पोटात असताना जर बाळाच्या आईने गाणी ऐकली तर बाळाला सुद्धा गाण्याची गोडी लागते, म्हणून मी ऐकतेय. गुड. आदर्श शिंदेचं कमाल गाणं सुरू आहे, माहितीये का. आई आदर्श शिंदे हिटमॅन. ओह, मला खूप आवडतो. हिट माणूस आहे. मला पण दे ना. मला आणखी एक कमाल गाणं लागलंय. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही. आदर्श शिंदे विषय एंड. भाई त्याला ना म्हणावंसं वाटतं, सुरी घे, खूपच काळजात. काय गातो रे, डायरेक्ट काळीज. आहा. माथा कळनाच काही. अभि, जायचंय. अभि, अरे काय ताकद असेल ना एखाद्या माणसाच्या गाण्यात. अरे, power. म्हणजे 2 गाणी काय ऐकली, माणूस समोर दिसायला लागला रे. ते सुद्धा विथ क्रांती रेडकर. ऐ सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे, ये उन्हीं स्वप्नात बेबी, एकदा अगं ते खरंच आलेत. दे. ऐ सनम आँखों काय को मेरी खूबसूरत साज दे. एक 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 सगळ्यांना सेल्फी मिळणार आहेत, पण थोड्या वेळाने. सर मॅम प्लीज. कम कम कम. हे पेन. अरे ते खरंच आलेत. प्लीज प्लीज वेलकम. या प्लीज. मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम. थँक्यू सो मच. शाल्मली, तुझा फेवरेट सिंगर आदर्श शिंदे आणि आपल्या सगळ्यांची फेवरेट ऍक्ट्रेस क्रांती रेडकर तुझ्या कॅफेत आले. शाल्मली, हाय हाय हाय. पण हे कसं काय, म्हणजे हे दोघे कसे काय इथे आले? माझा विश्वासच बसत नाहीये. शाल्मली, हा, काय ना, आम्ही एकत्र एक इव्हेंट करतोय. सो त्याच्याच डिस्कशनसाठी आम्ही इथे आलोय. अभ्या, हा, आपण एक सेल्फी काढूया प्लीज. काय प्रॉब्लेम आहे, गप्पा बस ना. आलेत ना ते पहिल्यांदा आपल्या कॅफेत. चुप बस. हॅलो. इट्स ओके. काढ ग. शी इज रेडी. मी पण. अरे यार. हो. थँक्यू. या ना प्लीज, बसा ना या. नाही आधी तू बस. प्लीज. थँक्यू. नाही आधी तू बस. हो. व्हेरी गुड. सो क्यूट. आणि पहिले तर तुला कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आणि तू काळजी घे स्वतःची. हो हो. आणि लक्षात ठेव, गाणी ऐकत जा, बेस्ट उपाय. हो अहो, मी नेहमीच गाणी ऐकते. मला ना खूप आवडतं गाणी ऐकायला. त्यांना सांग ना गाणं म्हणायला एखादं. प्लीज. सांग ना. आपल्याकडे पहिल्यांदा आलं तर ते आपल्या कॅफेवर काय करतोस तू? काय होतंय? नाही काही नाही. ऍक्च्युली माझ्या
बाळाची अशी इच्छा होती की त्याला आदर्श शिंदेंना लाईव्ह ऐकायचंय. तर प्लीज तुम्ही हे गाणं गाल का? प्लीज प्लीज. सॉरी सर, ते काय तुझं? अरे ठीक आहे रे, बाळासाठी नक्की गाईन मी. वाव. लगबग चाल गड्या अनवट वाट जरा सांभाळना, उरी तुफान झरी परिया भाळ मनी सांभाळना. हो न भिजा कोळ दिशा म्हणती आज कशा तू थांबना. थकले श्वास उरी मनी निर्धार धरी कर सामना. वाट रोखी तुझी जर अंधार हा, छेड सूर नभी नभ मल्हार गा. क्या बात आहे. खरं सांगू का, हे असं गाणं जर रोज ऐकायला मिळालं ना तर माझं बाळ सिंगरच जन्माला येईल. त्याला गाण्याची गोडी जन्मतःच असेल काय. तथास्तु. हा, तुझं बाळ खूप नशिबान आहे. तुझी ही जी इच्छा आहे ना ती लवकरच पूर्ण होणार आहे. हा, कारण की आजपासून संगीत सम्राट म्युझिक लव्हर्स साठीचा स्पेशल शो आपल्या सगळ्यांच्या लाडक्या वाहिनीवर म्हणजे झी युवावर सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता सुरू होणार आहे. ओ, म्युझिकशी रिलेटेड इमेन्स टॅलेंट आहे या शोवर. आणि क्लासिकल पासून ओपेरा म्युझिक पर्यंत वेगवेगळे म्युझिकचे टॅलेंट तुम्हाला बघायला मिळणार. वाव. क्या बात आहे. हा, म्हणजे जसं या कॅफेमध्ये वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी असते तशी आमच्या शो मध्ये तुम्हाला म्युझिकची मेजवानी ऐकायला मिळणार आहे. इथे येऊन कसं सगळ्यांचं पोट संतुष्ट होतं, आमच्या शोवर आलात ना तर तुमचे कान संतुष्ट होतील. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी नक्की बघायचंय. बघणार ना? आणि बाय द वे, तू जास्त बघ. तू हा शो बघायचा आहेस कारण की तरच तुझ्या बाळावर म्युझिकल संस्कार होतील. बघ म्हणजे मी तर बघणारच आहे. आणि इतकं भारी वर्णन केलंय ना तुम्ही दोघांनी या शोचं, मी तर रिपीट टेलिकास्टही सोडणार नाहीये. व्हेरी नाईस. सोमवार ते शुक्रवार रोज रात्री 9 वाजता संगीत सम्राट, फक्त झी युवावर. हो. आणि आदर्शजी, आमचे नेबर आहेत मिसेस मोरे, काका, विनयाचे आई वडील, माझ्या आई साहेब, मी सगळ्यांना सांगितले हा शो बघायचा म्हणून. आणि आई साहेबांनी असं म्हटलंय की मी हा शो माझ्या कार्यकर्त्यांसोबत बघणार आहे. क्या बात आहे. वाव. मम्मा डॅडी तर प्रोमो पाहूनच एवढे एक्साइट झालेत ना, कधी एकदाचा शो येतो याची वाट बघतायत. आणि सकाळपासून घरात दिवाळी असल्यासारखे सगळे खुश आहेत. कधी एकदाचे 9 वाजतायत आणि कधी संगीत सम्राट सुरू होतंय त्याची वाट बघतायत. थँक्यू. थँक्यू. अरे अरे 9 वाजतील, आपण लवकर घरी जाऊयात. आय वॉन्ट टू वॉच इट. नाही, अजिबात नाही. बाय, आम्ही निघतो. बाय बाय बाय. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय. अगं थांब थोडा वेळ. नाही, संगीत सम्राट इम्पॉर्टंट आहे. बाय 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 बाय. आई